जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दौरा सुरू केलेला आहे आणि नांदेडच्या एका रॅलीमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे आणि सोबतच असं पण म्हटले आहे की आम्ही काही तुमचे शत्रू नाहोत। तर नक्की जरांगे पाटील काय काय बोललेले आहेत हेच बघूया। सगळ्यात अगोदर जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हापासून ते मीडियामध्ये प्रकरण यायला लागलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीसवर टीका करत असतात किंवा देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोध आहेत अशा प्रकारचं अनेक वेळेस त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीसच सगळ्यात मोठे विरोधक आहेत ज्यामुळे आम्हाला आरक्षण भेटत नाही अशा प्रकारचं कुठेतरी नॅरेटिव्ह त्यांनी बऱ्याच वेळेस बोलून दाखवलेलं आहे किंवा अशा प्रकारचं नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेलं आहे। तर नांदेडमध्ये बोलताना पण परत त्यांनी याच गोष्टीचा उल्लेख केला की आम्ही काही तुमचे विरोधक नाहोत, आम्ही काही तुमचे शत्रू नाहोत, तुम्ही फक्त मराठ्यांना आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, जर तुम्ही असं केलं तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अशा प्रकारचं वक्तव्य केलं। आणि सोबतच त्यांनी असं पण म्हटलं की आम्हाला माहित आहे किती जरी झालं तरी देवेंद्र फडणवीस हे आतून विरोध करत असतात आणि ते फक्त मराठा नेत्यांना सोबत घेऊन चालत आहेत आणि त्यांना असं वाटत आहे की 4-5 जणांना सोबत घेऊन चाललं किंवा 1-2 मंत्री दिलं म्हणजे मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे असं जर त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे। मग तुम्ही फक्त तेवढेच नेते तुमच्या पाठीमागे घेऊन फिरा, परंतु आता आमचा मराठा समाज एकवटला आहे म्हणूनच माझ्या हाकेवर लाखो लोक जमा होत असतात आणि म्हणूनच मला माझा समाज एकटा पाडत नाही अशा प्रकारचं पण वक्तव्य केलं। म्हणजेच त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा होता की तुम्ही मराठ्यातील काही नेत्यांना मोठं करून किंवा काही नेत्यांना मंत्री करून किंवा काही नेत्यांना त्यांना जे पाहिजे ते देऊन तुम्ही मराठ्याची मनं जिंकू शकत नव्हत किंवा मराठ्याची मतं जिंकू शकत नव्हत किंवा तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा होत नाही अशा प्रकारचं थोडक्यात त्यांनी ते वक्तव्य केलं होतं। आणि सोबतच त्यांनी असं पण म्हटलं की आम्ही तुमचे शत्रू नाहोत, जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू। आणि गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ यांना उद्देशून तुमचे जे ते 4 माकडे आहेत त्यांना आरक्षणातलं काहीच कळत नाही आणि त्यांचं ऐकून तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका अशा प्रकारचं पण ते बोललेले होते। तर ओव्हरऑल एक प्रकारे सांगायचं झालं तर परत पहिल्यापासून जरांगे पाटील जिथे पण जातात ज्या भाषणामध्ये ते एक टिपिकल टाईप मध्ये बोलतात तेवढ्याच प्रकारचं ते बोललेले आहेत, बाकी याच्यामध्ये नवीन अशी काही गोष्ट बोललेली नाहीत। परत त्यांनी 13 जूनला मराठा समाज जिथे म्हणेल तिथं जाण्याचा पण निर्णय घेतलेला आहे, म्हणजे एक प्रकारे मुंबईला जायचं जवळपास आता ते निश्चित झालेलं आहे। मग परत एकदा ते तिथे जाऊन आंदोलन करणार आहेत हे तर स्पष्ट आहे। सरकारला त्यांनी 13 जुलैपर्यंत टाइम दिला आहे, जर तोपर्यंत त्यांनी अध्यादेश नाही काढला तर त्याच्यानंतर आंदोलन हे करणारच आहेत असं सांगितलेलंच आहे। आणि बऱ्याच वेळेस त्यांनी हे सर्व करून पण जर आम्हाला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नसतील तर 288 ला 288 मेंबर आम्ही उभा करून विधानसभा निवडणूक सुद्धा लढवणार आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे। वारंवार ते देवेंद्र फडणवीस यांनाच धमकी देत असतात की जर आम्ही तुमच्या विरोधात गेलो तर तुमचे 288 ला 288 आम्ही उमेदवार पाडू। आणि याच सगळ्या गोष्टीवर प्रवीण दरेकर यांनी पण काल एक मुद्दा उपस्थित केला की तुम्ही नेहमी बीजेपी आणि देवेंद्र फडणवीसवर यांच्यावर टीका करता, परंतु तुमचं शरद पवार बाबतीत काय मत आहे किंवा शरद पवारांच्या बाबतीत तुमचे जे काही संबंध आहेत ते स्पष्ट करा अशा प्रकारे प्रवीण दरेकर यांनी पण एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। मग यावर जरांगे पाटील काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे।